सर्वांना मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आनंद त्याचबरोबर आपला जो ड्रीम जॉब आहे तो देऊन जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हाय फ्रेंड्स, आज फायनली पेपर आउट झालेला आहे की बॉम्बे हायकोर्टची जे एक्झाम आहे ती 26 एप्रिललाच असणार आहे. तेच 26 एप्रिल फिक्स आहे तारीख आणि आजपासून राहिलेले आहेत एक 37-38 दिवस आणि त्या 37-38 दिवसांमध्ये आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे. त्याचबरोबर स्क्रीनिंग टेस्टचे सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी तयारी करायची असे आहे. तर हे त्या हिशोबाने एक छोटंसं तुम्हाला एक टाईम टेबल सांगते मी, म्हणजे सब्जेक्ट वाईज सांगणार आहे की आज मी प्रत्येक दिवसाला सगळे विषय घ्या असं म्हणणार नाही. ठराविक दिवसांमध्ये ठराविक विषय कंप्लीटच करायचा अशा प्रकारचं टार्गेट मी तरी ठेवलेलं आहे माझ्यासाठी. एक 25 दिवसांचं आणि त्याच्यानंतरचे एक 4-5 दिवस फक्त टेस्ट सिरीज किंवा प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे. आणि माझीसुद्धा एक्झाम आहे त्याचं पण स्टडी करायचं मला कम्पॅरेटिव्हली. तर तिकडे यावेळी फक्त पासिंग पुरते मार्क्स मिळाले तरी चालतील असं मी ठरवलं आहे. बोललं होतं की यावेळी स्कोअर जास्त करेल, परंतु काय होतं ॲकॅडमिक जे आहे त्याला फर्स्ट म्हणजे थर्ड सेमिस्टरला चांगले मार्क्स मिळालेत आणि दोन्हींचं ॲव्हरेज काढतील तर काही हरकत नाही थोडेसे मार्क्स कमी मिळाले तरी, कारण की फक्त सब्जेक्ट एखादा गेला नाही पाहिजे, म्हणजे बॅकला लागला नाही पाहिजे एवढीच अशी अपेक्षा आहे. आणि अशा पद्धतीचा अभ्यास मी त्या एक्झामचा करणारे. बाकी सगळं फोकस माझा असेल BC एक्झामकडे, कारण ही सुद्धा एक्झाम तेवढीच महत्त्वाची आहे आणि असे चान्स परत परत येत नाहीत. त्यामुळे मी BHCच्या एक्झामकडे जास्त फोकस करणार आहे. आणि माझी जी MSWची एक्झाम आहे त्याच्यासाठी मी फक्त पासिंग पुरता अभ्यास करणार आहे अशी मी मेंटॅलिटी कालपासून विचार करून करून केलेली आहे. आणि काय होतं आहे ना, टेन्शन घेऊन कुठलंच काम होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला क्लिअरिटी पाहिजे. कुठली गोष्ट करायची असेल तर क्लिअरिटीनुसार केली पाहिजे. क्लॅरिटी असेल तरच आपण ते काम अगदी व्यवस्थित करू शकतो असं माझं तरी मत आहे. आणि म्हणूनच मी अगोदर क्लिअर केलं आहे की माझा गोल काय आहे ते, मग आपल्याला काम करण्यासाठी. तर पाहू शकता माझं टाईम टेबल मी आता तुम्हाला दाखवते. तर इथं पहा 38 दिवस आजपासून शिल्लक आहेत. तर आज आहे तारीख 18 ते 20 मी 3 दिवसांचं टार्गेट ठेवलेलं आहे मराठी. आणि मराठीमध्ये फक्त शब्दसंग्रह वाचणार आहे मी. आणि त्याचबरोबर मराठीचे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यामध्ये मग समास असेल, संधी असेल, त्याचबरोबर काही लेखकांची नावे, त्यांचे संग्रह म्हणजे साहित्यकृती असेल किंवा नाटककार असतील, त्याचबरोबर कवी आणि त्यांच्या कविता महत्त्वाचे त्यांचे जे काही साहित्य असेल ते सगळं वाचणार आहे यामध्ये फक्त. आणि त्यानंतर 21 ते 25पर्यंत या 5 दिवसांमध्ये फक्त कॉम्प्युटर घेणार आहे आणि कॉम्प्युटरचं सर्व काही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग त्यामध्ये असतील शॉर्टकट असतील, त्याचबरोबर फुल फॉर्म्स असतील, त्याचबरोबर आणखी बाकीचं जे काही आहे कॉम्प्युटरचे इनपुट आउटपुट आणि इतर सर्व वर्ड MS वर्ड तर मी वाचले, परंतु पुन्हा एकदा रिव्हिजन देण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर एक्सेल आणि पॉवर पॉईंट, त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टीमचे सुद्धा काही महत्त्वाचे असे प्रश्न जे आहेत ते रिवाईज करणार आहे. त्यानंतर 26 ते 29मध्ये मी GK ठेवलेलं आहे. आणि GKमध्ये मग भूगोल म्हणजे महत्त्व म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचं जे आहे ते मेनली करायचे. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी सर्वच करायच्यात अगदी जागतिकपर्यंत. त्यानंतर 30 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत बुद्धिमत्ता ठेवलेला आहे. बुद्धिमत्ता करत असतानाच म्हणजे टॉपिक वाईज किंवा मग करत असतानाच आपल्याला त्यामध्ये काही PYQ सुद्धा सोडायचे आहेत दिवसभर. आणि त्यानंतर 6 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत आता हा 10 दिवसांचा ठेवला आहे मी टायमिंग, कारण की गणित माझं पाठीमागे राहिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी इथे 10 दिवसांचा टाईम गणितासाठी ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर मग डेली थोडे PYQ जे आहेत ते 30 ते 40 PYQ या बाकीच्या अभ्यासाबरोबरच गणित बुद्धिमत्तेचे सोडवायचे असं सुद्धा प्लॅनिंग माझं आहे. त्यानंतर 17 ते 22ला इंग्रजी या 5 दिवसांमध्ये इंग्रजीचं जे व्होकॅब आहे ते थोडंसं पुढे न्यायचं आहे. त्याचबरोबर ग्रामरचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत टेन्स वगैरे ते सुद्धा कव्हर करायचे आहेत. त्यानंतर 23 ते 25
23 ते 25च्या दरम्यान फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज सोडवायच्यात, प्रॅक्टिस सेट सोडवायच्यात किंवा मग आणखी इतर कोणते तुमच्याकडे जे क्वेश्चन पेपर असतील प्रॅक्टिस सेट म्हणून सोडवायचे आहेत टाईम लावून. आणि मग अशा पद्धतीचं 1 ते 37-38 दिवसांचं मी नियोजन केलेलं आहे यांना माझ्या परीक्षेच्या दृष्टीने. तुम्हीसुद्धा तुमचं स्वतःचं असं टाईम टेबल बनवू शकता आणि त्या पद्धतीने अभ्यास करू शकता.